नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25चा सारांश आपण बघणार आहोत, जो आपला MPSC त्यामध्ये म्हणजे राज्यसेवा असो किंवा आपलं ग्रुप बी आणि ग्रुप सीचे कंबाईंड पूर्व किंवा मुख्य परीक्षा असो किंवा इतरही सरळ सेवाच्या ज्या एक्झाम होत आहेत त्या परीक्षा असो, त्यांना एक किंवा दोन प्रश्न तरी येऊ शकतो। आपण जर आपलं ग्रुप बी ग्रुप सी कंबाईंड पूर्व परीक्षेचा जर पेपर बघितलं 4-5 वर्षाचे जर पेपरचे विश्लेषण केलं तर आपल्याला दिसून येते की त्यामध्ये कमीत कमी 1 किंवा 2 आणि जास्तीत जास्त 3-4 तरी प्रश्न केंद्रीय अर्थसंकल्पावरच आलेले आहेत। तर ते कशा पद्धतीचे केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रश्न आलेले आहेत, तर जसं उदाहरणामध्ये मी एक प्रश्न वाचून दाखवते बघा। भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्पात 2021चा प्रश्न आहे बघा। भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्पात 2020 नुसार करपात्र उत्पन्नासाठी आयकर दर पातळी किती टक्क्यापर्यंत आहे? हा 2021चा प्रश्न आहे, म्हणजे पेपर आहे, त्यामध्ये 2020चा प्रश्न विचारण्यात आला। त्यामध्ये उत्तर होता 5% ते 30%। तर आता आपल्याला या ठिकाणी 2024-25चा अर्थसंकल्प आहे, तर आपल्याला आपली एक्झाम आता होणार आहे, तर त्यामध्ये येऊ शकतो की करपात्र उत्पन्नाची आयकर दर पातळी किती टक्क्यापर्यंत आहे असं येऊ शकते, किंवा शेतीसाठी वगैरे किती आहे। आता त्यामध्ये अजून दुसरा प्रश्न असा होता की मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम म्हणजे जो आर्थिक सर्वेक्षण आहे त्याच्या मते आर्थिक पुनर्प्राप्तीचे स्वरूप कसे होते, तर त्यामध्ये स्वरूप कसे होते ते विचारलं होतं, तर ते V आकाराचे होते। हा एक त्यावरीलच प्रश्न होता। त्यानंतरचा अजून एक प्रश्न होता की केंद्रीय अर्थसंकल्प 21-22 मध्ये केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत कोणता होता? आता आपल्याला इथं पण विचारले जाऊ शकते की 2024-25चा जो केंद्रीय अर्थसंकल्प यामध्ये केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे? तर आपण हे रीड करू आपण सारांश, त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की सर्वात जास्त उत्पन्नाचा स्रोत कोणता आहे। त्या ठिकाणी होतं की कर्ज घेणे आणि इतर दायित्व यातून म्हणजे सर्वात जास्त उत्पन्न सरकारला मिळत होतं। असे 3 प्रश्न तरी ह्या एक्झामला होते। तर चला आपण बघूया। भारताचा चलन फुगवण्याचा दर खालच्या पातळीवर कायम असून स्थिर आहे आणि 4%च्या उद्दिष्टाच्या दिशेने अग्रेसर आहे। 5 योजना आणि उपक्रमाशी संबंधित पंतप्रधानाचे पॅकेज 2 कोटी रुपये खर्चासह 5 वर्षामध्ये 4.1 कोटी युवकांसाठी रोजगार, कौशल्य प्रशिक्षण आणि इतर संधी सुलभ करणार। विकसित भारत साकार करण्यासाठी अर्थसंकल्पात सर्वांसाठी पुरेशी संधी निर्माण करण्यासाठी 9 प्राधान्य क्रमांकावर सातत्यपूर्ण प्रयत्नांची कल्पना मांडली आहे। किती? तर 9 प्राधान्य क्रमांकावर सातत्यपूर्ण प्रयत्नांची कल्पना मांडलेली आहे। 2024-25च्या अर्थसंकल्पामध्ये रोजगार, कौशल्य विकास, MSME आणि मध्यम वर्गावर विशेष भर देण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना लागवडीसाठी 32 शेत आणि बागायती पिकांचे अधिक उत्पन्न देणारे आणि हवामान अनुकूल नवीन किती? तर 109 वाण जारी केले जाणार आहे। किती वाण? तर 109 वाण जारी केले जाणार आहे। तर पुढील 2 वर्षात देशातील 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती सुरू करण्यासाठी सहाय्य पुरवणार। या वर्षासाठी कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी बघा, हा महत्त्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी। या वर्षासाठी म्हणजे 2024 ह्या वर्षासाठी 2024-25चा अर्थसंकल्प आहे, ती या वर्षासाठी कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटीची तरतूद आहे, म्हणजे तरतूद घोषित केली आहे त्यांनी। हा महत्त्वाचा मुद्दा आहे। या वर्षासाठी कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटीची तरतूद आहे। मग 1000 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा दर्जा सुधारणार आहेत। किती? 1000। तर हा तेवढा महत्त्वाचा नाही, पण हा जो मुद्दा आहे हा महत्त्वाचा आहे, अति महत्त्वाचा। त्यानंतरचा पण महत्त्वाचाच आहे। ईशान्य प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार पूर्वोदय योजना, त्या योजनेचं काय आहे? पूर्वोदय योजना, म्हणजे ईशान्येकडील राज्यासाठी आहे, म्हणून त्या योजना पूर्वोदय योजना तयार करण्यात करणार, म्हणजे पूर्वोदय योजना तयार करणार असं त्या संकल्पना म्हणजे अर्थसंकल्पना म्हटलं आहे। ज्यामध्ये कोणत्या राज्याचा समावेश असेल? बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेशचा समावेश आहे। या अर्थसंकल्पात महिला प्रणित विकासाला चालना देण्यासाठी महिला आणि मुलींसाठी लाभदायक योजनेसाठी
3,00,000 कोटीहून अधिक रकमेची तरतूद आहे. हा प्रश्न आपल्या अंगणवाडी पर्यवेक्षक या एक्झामला पण येऊ शकतो. महिला प्रणित विकासाला चालना देण्यासाठी महिला आणि मुलींचा एक लाभदायक योजनेसाठी किती कोटीची तरतूद आहे? तर 3,00,000 कोटीची 3,00,000 कोटीहून अधिक रकमेची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. म्हणजे यावर्षी ग्रामीण पायाभूत सुविधासह ग्रामीण विकासासाठी किती तरतूद? तर 2.66 लाख कोटीची तरतूद ग्रामीण पायाभूत सुविधासह ग्रामीण विकासासाठी आहे. त्यानंतर मुद्रा कर्जांची मर्यादा सध्याच्या 10 लाख रुपयावरून 20 लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आलेली आहे. जे हे म्हणजे बँकमध्ये आहे ते मुद्रा कर्जाची योजना म्हणजे मुद्रा बँक आहे त्यामध्ये. तर त्यामध्ये कसं कर्जाची जे होती 10 लाख रुपयापर्यंत तर आता ते 20 लाखापर्यंत वाढवण्यात आलेली आहे. तर आगामी 5 वर्षात 1 कोटी तरुणांना 500 प्रमुख कंपन्यांमध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार एक सर्वसमावेशक योजना सुरू करणार आहे. पंतप्रधान आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत ह्या योजनेवर सुद्धा आधी प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत 1 कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या घराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी 10 लाख कोटीची तरतूद 10 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्यानंतरचा मुद्दा बघा, 25,000 ग्रामीण वस्त्यांना सर्व प्रकारच्या हवामाना उपलब्ध कनेक्टिव्हिटी देण्यासाठी PMGSYचा 4था टप्पा सुरू केला जाणार आहे. 1,000 कोटी रुपयाच्या उद्यम भांडवल निधीसह पुढील 10 वर्षात अंतराळ अर्थव्यवस्था 5 पटीने विस्तारण्यावर भर. 4 कोटी पगारदार व्यक्ती आणि निवृत्ती वेतनधारकांना प्राप्तिकरात मोठा दिलासा देण्यात येणार आहे. नवीन कर प्रणाली निवडल्यासाठी प्रमाणित वजावट 50,000 रुपयावर वाढून 75,000 रुपयामध्ये नवीन कर प्रणाली निवडलेल्यांसाठी म्हणजे नवीन कर प्रणाली निवडलेल्यांसाठी प्रमाणित वजावट 50,000 रुपयावरून वाढवून ते 75,000 रुपयापर्यंत करण्यात आलेली आहे. कौटुंबिक निवृत्ती वेतनातील वजावट 15,000 रुपयावरून 25,000 पर्यंत करण्यात आलेली आहे. नवीन व्यवस्थेअंतर्गत 58% अधिक कॉर्पोरेट कर महसूल संकलन. व्यक्ती प्राप्तिकर भरण्यापैकी 2/3 लोक नवीन प्राप्तिकर व्यवस्थेकडे वळले. किती? तर 2/3 लोक नवीन प्राप्तिकर व्यवस्थेकडे वळलेले आहेत व्यक्ती प्राप्तिकर भरण्यापैकी. त्यानंतरचं आहे स्टार्टअप आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारासाठी एंजल टॅक्स रद्द करण्यात आलेला आहे. जो एंजल टॅक्स होता तो रद्द करण्यात आलेला आहे. तो कशासाठी होता? स्टार्टअप आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारासाठी जो एंजल टॅक्स होता तो रद्द करण्यात आलेला आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतरचं आहे की गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी परदेशी कंपन्यांतील कॉर्पोरेट कर 40% कमी करून 35% आलेला आहे. परदेशी कंपन्यांवरील जो कॉर्पोरेट कर 40% होता तो कमी करून 35% आलेला आहे. विविध प्रकारच्या पेमेंटवर आकारण्यात येणारा 5% TDS 2% TDS मध्ये विलीन झालेला आहे. म्हणजे जो विविध प्रकारचे पेमेंट केल्यावर जे टॅक्स म्हणजे आकारण्यात म्हणजे 5% जे TDS आकारण्यात होता तो 2% करण्यात आलेला आहे. अल्प व मध्यम उत्पन्न वर्गांना लाभ देण्यासाठी भांडवली लाभावरील सवलतीची मर्यादा वार्षिक 1.25 लाख करण्यात आलेली आहे. एक्स-रे पॅनल्स, मोबाईल फोन्स आणि PCBAवरील सीमा शुल्क 15% कमी करण्यात आले आहे. सोने व चांदीसह मौल्यवान धातू होणार स्वस्त आणि खरंच आता स्वस्तच झालेले आहे. सोने आणि चांदी स्वस्त. सीमा शुल्क 6% कमी करण्यात आले. सीमा शुल्क किती? तर 6% कमी करण्यात आलेला आहे. तर हा बघा आता वाचून घेऊया. जागतिक अर्थव्यवस्था धोरणात्मक अनिश्चिततेच्या विळख्यात असूनही भारताचा आर्थिक विकास हे अपवादात्मक उदाहरण ठरले आहे आणि पुढील वर्षातही अशीच प्रगती होत राहील. वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी
संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. म्हणजे तो 2024-25चा जो केंद्रीय अर्थसंकल्प आहे तो कोणी सादर केला? वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. भारताच्या चलनफुगवट्याचा दर कमी आहे आणि स्थिर आहे आणि 4% लक्ष्याकडे मार्गक्रम करत आहे. मुख्य चलनफुगवटा दर बिगर खाद्य बिगर इंधन सध्या 3.1% आहे आणि नाशवंत वस्तूचा पुरवठा पुरेशा प्रमाणात बाजारपेठेत पोहोचावा यासाठी पावले उचलली जात आहे. अंतरिम अर्थसंकल्प. अर्थमंत्र्यांनी सांगितले की अंतरिम अर्थसंकल्पात नमूद केल्यानुसार गरीब, महिला, युवक आणि अन्नदाता म्हणजे शेतकरी या 4 प्रमुख घटकावर लक्ष केंद्रित केले आहे. म्हणजे जो अंतरिम अर्थसंकल्प आहे यामध्ये कोणत्या प्रमुख 4 घटकावर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे? तर गरीब, महिला, युवक आणि अन्नदाता म्हणजे शेतकरी हे 4 घटक आहेत. या घटकावर लक्ष केंद्रित केले गेले आहे या अर्थसंकल्पामध्ये. त्यानंतरचा मुद्दा अभ्यासणार आहोत संकल्पना. अर्थसंकल्पनाची संकल्पना विशद करताना श्रीमती निर्मला सीतारामन म्हणाल्या की संपूर्ण वर्ष आणि त्या पुढील काळासाठी या अर्थसंकल्पात आम्ही विशेषतः रोजगार, कौशल्य, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग तसेच मध्यम वर्गावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी 4.1 कोटी तरुणांना रोजगार, कौशल्य आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी येत्या 5 वर्षाच्या कालावधीसाठी 2 लाख कोटी केंद्रीय खर्चासह 5 योजना आणि उपक्रमांचे पंतप्रधान पॅकेज जाहीर केले आणि यावर्षी शिक्षण, रोजगार आणि कौशल्यासाठी 1.48 लाख कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. तर बघा यामध्ये प्राधान्यक्रम दिलेले आहेत की कोणत्या जे 9 प्राधान्यक्रम देण्यात आले होते. तर ते आपल्याला 2023चा प्रश्न बघितलं तर त्यामध्ये आपल्याला प्राधान्यक्रम यावर प्रश्न म्हणजे कंबाईन 2023चा जो पेपर आहे त्यामध्ये प्रश्न आलेला होता. यामध्ये की प्राधान्यक्रम विचारला होता, आपल्याला क्रम लावायचा होता आणि असं पर्याय दिलेले होते. तर हा इथून आपल्याला IMP हे आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की विकसित भारताचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने सर्वांसाठी पुरेशा संधी निर्माण व्हावा याकरिता अर्थसंकल्पामध्ये 9 प्राधान्यक्रम सातत्यपूर्ण करण्यात आले. तर पहिला कशावर आहे? शेतीमध्ये उत्पादकता आणि लवचिकता. दुसरं दिलं आहे रोजगार आणि कौशल्य. तिसरं दिलं आहे सर्वसमावेशक मनुष्यबळ विकास आणि सामाजिक न्याय. चौथा आहे उत्पादन आणि सेवा. 5वा आहे शहरी विकास. 6वा आहे ऊर्जा सुरक्षा. 7वा आहे पायाभूत सुविधा आणि 8वा आहे नव उपक्रम, संशोधन आणि विकास आणि 9वा आहे पुढच्या पिढीतील सुधारणा. तर सर्वात आधी कोणता आहे? शेतीतील उत्पादकता, लवचिकता. दुसरा आहे रोजगार आणि कौशल्य. तिसरा आहे सर्वसमावेशक मनुष्यबळ विकास आणि सामाजिक न्याय. चौथा आहे उत्पादन आणि सेवा. 5वा आहे शहरी विकास. 6वा आहे ऊर्जा सुरक्षा आणि 7वा पायाभूत सुविधा आणि 8वा आहे नव उपक्रम, संशोधन, विकास आणि 9वा आहे पुढच्या पिढीतील सुधारणा. हे 9 प्राधान्यक्रम आहेत जे सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात येणार आहे त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी. तर पहिलं प्राधान्यक्रम आहे कृषी क्षेत्रातील उत्पादकता आणि लवचिकता. उत्पादकता वाढवल्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सरकार कृषी संशोधन प्रकल्पाचा समावेशक आढावा घेणार असल्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केलेली आहे. त्यामध्ये 32 शेती आणि बागायती पिकाच्या एकूण 109 उच्च उत्पादक आणि हवामान प्रतिरोधक जाती शेतकऱ्यांच्या लागवडीसाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत. पुढील 2 वर्षात देशातील 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यास सुरुवात करता येईल. त्या दृष्टीने प्रमाणपत्र आणि बार्डिंगद्वारे सहाय्य केले जाणार आहे. गरजावर आधारित 10,000 जैविक निविष्ठा संसाधन केंद्रे स्थापन केली जातील. कडधान्ये आणि तेलबियांमध्ये संपूर्णता प्राप्त करण्यासाठी सरकार त्याचे उत्पादन, साठवण आणि विपणन मजबूत करेल आणि जसं मोहरी, भुईमूग, तीळ, सोयाबीन, सूर्यफूल या तेलांसाठी आत्मनिर्भरता साध्य करेल. शेतकरी आणि त्यांच्या जमिनीच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार राज्याशी भागीदारी करून 3 वर्षांमध्ये कृषी
कृषी क्षेत्रामध्ये डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा लागू करण्याचे प्रयत्न करणार आहे। आणि किती तरतूद आहे आपण हे आधीच बघितलं आहे। श्रीमती निर्मला सीतारामन यांनी यावर्षी कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी किती रुपयाची तरतूद केलेली आहे, तर 1.52 लाख कोटी रुपयाची तरतूद आहे। कोणत्या क्षेत्रासाठी? कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी किती रुपयाची तरतूद आहे, तर 1.52 लाख कोटी रुपयाची तरतूद आहे। आपण हे म्हणजे अर्थसंकल्पामध्ये सारांश वाचत आहोत, पण यामध्ये आपण सराव प्रश्न पण नंतरच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। दुसरा प्राधान्यक्रम काय दिलेला होता, तर रोजगार आणि कौशल्य। तर रोजगार आणि कौशल्य मध्ये आहे, तर यासाठी 3 योजना राबवणार आहेत आणि या योजनांना प्रथमच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि कर्मचारी आणि नियुक्ती यांना पाठिंबा देण्यासाठी असणार आहे। तर सरकार उद्योग समूहाच्या सहकार्याने कामकाजी महिलांसाठी वसतिगृह स्थापन करून पाळणाघराची सुविधा उपलब्ध करून श्रमशक्तीमधील महिलांचा अधिक सहभाग सुनिश्चित करणे, कौशल्य कार्यक्रमाचा संदर्भ देत वित्तमंत्र्यांनी राज्य सरकार आणि उद्योग यांच्या सहकार्याने कौशल्य निर्मितीसाठी पंतप्रधान पॅकेज अंतर्गत चौथी योजना म्हणून नवीन केंद्र पुरस्कृत योजना जाहीर केलेली आहे आणि 5 वर्षाच्या कालावधी 20 लाख तरुणांना कुशल बनविले जाईल आणि 1000 औद्योगिक प्रशिक्षण संस्था दर्जा ब आणि स्पोक व्यवस्थेमध्ये उंचावला जाईल। यामध्ये दिलेले आहे। यामध्ये किती हा जो प्राधान्यक्रम आहे यासाठी किती तरतूद आहे ते आपण बघणार आहोत। तर यामध्ये तरतूद आहे बघा, सरकारी योजना आणि धोरणांतर्गत कोणत्याही लाभासाठी पात्र नसलेल्या तरुणांना मदत करण्यासाठी देशांतर्गत संस्थेचे उच्च शिक्षणासाठी 10 लाख पर्यंतच्या कर्जासाठी आर्थिक मदत करण्याचे त्यांनी जाहीर केले आणि या उद्दिष्टासाठी दरवर्षी 1 लाख विद्यार्थ्यांना कर्जाच्या रकमेच्या 3% वार्षिक व्याज सवलतीसाठी ई-व्हाउचर थेट दिले जातील असं त्यामध्ये म्हटलं आहे। त्यानंतरचा तिसरा प्राधान्यक्रम काय होता, सर्वसमावेशक मानव संसाधन विकास आणि सामाजिक न्याय। तर सर्वसमावेशक म्हणजेच काय, तर सर्वसमावेशक म्हणजे वित्तमंत्र्यांनी जसं कारागीर आहे, हस्तकलाकार, बचत गट, अनुसूचित जाती, अनुसूचित जमात तसे महिला, नवउद्योजक आणि फेरीवाले यांना आर्थिक सहकार्य समर्थन देण्यासाठी ज्या योजना आहेत, जसं प्रधानमंत्री विश्वकर्मा, प्रधानमंत्री स्वनिधी, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मोहिमा आणि स्टँड अप इंडिया या योजनेची अंमलबजावणी करण्याला गती दिली जाईल। पूर्वोदय जे आपले ईशान्येकडील राज्यासाठी म्हणजे हे सुरू करायची योजना आहे पूर्वोदय योजना म्हणजे कोणत्या राज्याला लागू होणार आहे, त्यामध्ये ते राज्य बिहार आहे, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेश। किती 5 राज्य, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेश हे 5 राज्याचा समावेश आहे। पूर्वेकडील प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार पूर्वोदय योजना तयार करेल। यामध्ये मानव संसाधन विकास, पायाभूत सुविधा आणि आर्थिक संधी निर्माण करणे याचा समावेश संपूर्ण पूर्वेकडील क्षेत्राला विकसित करण्याचे उद्दिष्ट गाठण्याचे म्हणजे इंजिन बनवले जाईल। त्यानंतर बघा, प्रधानमंत्री आदिवासी उन्नत ग्राम अभियान ह्या म्हणजे हा जो अर्थसंकल्प आहे यामधील योजना प्रधानमंत्री आदिवासी उन्नत ग्राम अभियान। आदिवासी समुदायांनी सामाजिक आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आदिवासी बहुल गावामध्ये आणि आकांक्षित जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबासाठी संक्षिप्त उपलब्धतेचा अंगीकार करून सरकार प्रधानमंत्री आदिवासी उन्नत ग्राम अभियान सुरू करेल आणि या अभियानामध्ये किती गावांचा समावेश असेल, तर 63,000 गावांचा समावेश करण्यात येणार असून 5 कोटी आदिवासींना लाभ मिळेल अशी म्हणजे घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। त्यानंतरचा जो म्हणजे मग यासाठी म्हणजे तरतूद किती करण्यात आली, तर यावर्षी ग्रामीण पायाभूत सुविधासह ग्रामीण विकासासाठी 2.66 लाख कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली असं त्यामध्ये सांगितलं आहे। त्यानंतरचा चौथा प्राधान्यक्रम आहे उत्पादन आणि सेवा, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाच्या जाहिरातीसाठी समर्थन। यामध्ये सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आणि उत्पादन विशेषतः कामगार केंद्रित उत्पादनावर विशेष लक्ष देण्यात आलेले आहे असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले।
जेव्हा कर्जाची रक्कम मोठी असेल तेव्हा स्वतंत्रपणे स्थापन केलेल्या स्वयं वित्तपुरवठा हमी निधी प्रत्येक अर्जदाराला 100 कोटी रुपयांपर्यंतचे हमी संरक्षण प्रदान करेल। त्याचप्रमाणे सार्वजनिक क्षेत्रातील बँका सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना पत देण्यासाठी बाह्य मूल्यांकनावर अवलंबून न राहता त्याचे मूल्यांकन करण्याची स्वतःची क्षमता विकसित करतील। सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना त्याच्या तणावाच्या काळात बँकेतून मिळणारी जे पत आहे चालू ठेवण्यासाठी एक नवीन यंत्रणा वित्तमंत्र्यांनी जाहीर केली। त्यानंतर जे कर्ज दिले जाते मुद्रा कर्ज, ज्या उद्योजकांनी तरुण श्रेणी अंतर्गत पूर्वी कर्ज घेतले आणि यशस्वीरित्या फेडले अशा लोकांसाठी हे कर्ज आहे, तर याची मर्यादा वाढवून देण्यात आलेली आहे। सध्या 10 लाख रुपयावरून ते 20 लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे। अन्न-विकिरण गुणवत्ता आणि सुरक्षितता चाचणीसाठी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग ते यामध्ये दिलेली आहे। सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात 50 बहुउत्पादन खाद्य विकिरण युनिट स्थापन करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान केले जातील। त्यामध्ये NABLच्या मान्यतेसह 100 अन्न गुणवत्ता आणि सुरक्षा चाचणी प्रयोगशाळेची स्थापना देखील केली जाईल आणि सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आणि पारंपरिक कारागिरांना त्यांची उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये विकण्यास सक्षम करण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी पद्धतीने ई-कॉमर्स एक्सपोर्ट हबची स्थापना केली जाणार। कोणतं? ई-कॉमर्स एक्सपोर्ट हबची स्थापना केली जाणार आहे। सर्वोत्कृष्ट कंपन्यांमध्ये उमेदवारी प्रशिक्षण सुद्धा करण्यात आले। जे पंतप्रधान पॅकेज अंतर्गत जे 5वी योजना म्हणून सरकार ह्या करत आहे, त्यामध्ये ते आगामी 5 वर्षात 1 कोटी तरुणांना 500 उत्कृष्ट कंपन्यांमध्ये उमेदवारी प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक व्यापक योजना सुरू करणार आहे, असे त्यामध्ये अर्थसंकल्पनात सांगितले आहे। त्यानंतरचा जो 5वा प्राधान्यक्रम आहे शहरी विकास। तर शहरी विकासामध्ये काय येणार? तर शहरी गृहनिर्माण। तर शहरी गृहनिर्माणसाठी योजना कोणती आहे? तर प्रधानमंत्री आवास योजना शहरी भाग 2.0 हे शहरी विकासासाठीची योजना आहे। प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 म्हणजे भाग 2.0 आहे, जे शहरी विकासासाठी आहे। त्यामध्ये त्या अंतर्गत 1 कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या गरजा 10 लाख कोटी रुपये गुंतवणूक करून पूर्ण केली जाईल। या 5 वर्षामध्ये हे म्हणजे केले जाणार आहे। पाणी पुरवठा आणि स्वच्छता म्हणजे जे शहरी विकासासाठीचा दुसरा मुद्दा आहे पाणी पुरवठा आणि स्वच्छता। तर केंद्र सरकार, राज्य सरकार आणि बहुपक्षीय विकास बँकांच्या भागीदारीत बँक करण्यायोग्य प्रकल्पाद्वारे 100 कोटी शहरांसाठी पाणी पुरवठा, सांडपाणी प्रक्रिया तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि सेवांना प्रोत्साहन देईल। त्यानंतर PM स्वनिधी हे सुद्धा कशा शहरी विकासातला जो प्राधान्यक्रम जो 5वा प्राधान्यक्रम आहे शहरी विकास, त्यामध्ये येतो PM स्वनिधी। तर फेरीवाल्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी असलेल्या PM स्वनिधी योजना ही कोणासाठी आहे? तर जे फेरीवाले आहेत त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी तयार करण्यात आली आहे। या योजनेच्या यशाच्या आधारावर सरकारने पुढील 5 वर्षात निवडक शहरांमध्ये 100 साप्ताहिक हॉट किंवा स्ट्रीट फूड हब विकसित करण्यासाठी दरवर्षी पाठबळ देणारी योजना आखल्याची नमूद केलेली आहे। PM स्वनिधी योजना कोणासाठी आहे? तर फेरीवाल्यांसाठी आहे, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी। त्यानंतरचा 6वा जो प्राधान्यक्रम आहे ऊर्जा सुरक्षा। 6वा प्राधान्यक्रम काय आहे? ऊर्जा सुरक्षा। यामध्ये मी म्हणजे नोट पण काढणार आहे, त्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देईन। ते प्रश्न स्वरूपामध्ये हे करणार आहे, वन लाइनर प्रश्नाच्या स्वरूपात करणार आहे। पंतप्रधानांनी सांगितले की अंतरिम अर्थसंकल्पातील घोषणेच्या अनुषंगाने 1 कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळावी आणि छतावर
सौर ऊर्जा संयंत्रे बसवण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी, हे बघा योजना आहे 2024 योजना आहे, प्रधानमंत्री योजनेचे नाव काय आहे, प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेला 1.28 कोटीहून अधिक नोंदणी आणि 10 लाख अर्जाचा उल्लेखनीय प्रतिसाद मिळालेला आहे. विकसित भारतासाठी अणुऊर्जा हा मिश्र ऊर्जेचा एक महत्त्वाचा भाग बनवण्याचे पण अपेक्षित आहे. पण आपल्याला ही योजना लक्षात ठेवावी लागेल, कारण 6वा प्राधान्यक्रम आहे ऊर्जा सुरक्षा, बरोबर. आणि या अर्थसंकल्पानुसार 1 कोटी कुटुंबांना दरमहा किती 300 युनिट मोफत, 300 युनिट मोफत. मी कम्युनिटीला पण हा प्रश्न मी टाकलेला आहे. हा प्रश्न जसाच्या तसा, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना 2024ची आहे. बघा त्यानंतरचा 7वं प्राधान्यक्रम आहे पायाभूत सुविधा. केंद्र सरकारने पायाभूत सुविधाची उभारणी आणि सुधारणा याकरिता गेल्या काही वर्षात केलेल्या महत्त्वपूर्ण गुंतवणुकीच्या अर्थव्यवस्थेवर मजबूत गुणक परिणाम झाला असल्याने वित्तमंत्र्यांनी अधोरेखित केले आणि सरकार आगामी 5 वर्षांमध्ये पायाभूत सुविधांसाठी इतर प्राधान्यक्रम आणि वित्तीय एकीकरणाच्या अनिवार्यतेस मजबूत वित्तीय पाठबळ देण्याचा प्रयत्न करेल. या वर्षी भांडवली खर्चासाठी जे किती 11,11,111 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि ते आपल्या GDPच्या किती टक्के आहे, आपल्या GDPच्या 3.4% आहे. म्हणजे पायाभूत सुविधावर किती, आपल्या पायाभूत सुविधावर आपल्या एकूण GDPच्या 3.4% एवढा खर्च केला जाणार आहे. महत्त्वाचं आहे ते, कारण त्यावर प्रश्न येतो. त्यानंतर बघा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा 4था टप्पा लोकसंख्या वाढीमुळे पात्र असलेल्या 25,000 ग्रामीण वस्त्यांना बारमाही कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी सुरू केला जाईल, अशी घोषणा वित्तमंत्र्यांनी केली. बिहारमधील जलसिंचन आणि पूर निवारणासाठी प्रवेगक सिंचन लाभ कार्यक्रम आणि इतर स्रोतांद्वारे सरकार अंदाजे 11,500 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांना आर्थिक सहाय्य प्रदान करेल, ज्यामध्ये कोची-मेची आंतरराज्य लिंक आणि बॅरेजेस, नदी प्रदूषण कमी करणे आणि सिंचन प्रकल्प यासह 20 इतर चालू आणि नवीन योजना समावेश असेल. मग आसाम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीमला पूर व्यवस्थापन, भूस्खलन व इतर व संबंधित प्रकल्पासाठी सरकार मदत करणे. पायाभूत सुविधांच्या सणांमध्ये ह्या गोष्टी येतात. 8वा प्राधान्यक्रम होता काय, नवोन्मेषण आणि संशोधन आणि विकास. सरकार मूलभूत संशोधन आणि प्रारूप विकासासाठी अनुसंधान राष्ट्रीय संशोधन निधी कार्यान्वित करेल आणि अंतरिम अर्थसंकल्पातील घोषणेच्या अनुषंगाने 1 लाख कोटी रुपयाच्या वित्तपुरवठ्यासह व्यावसायिक स्तरावर खाजगी क्षेत्रचलित संशोधन आणि नवोन्मेष वाढवण्यासाठी एक यंत्रणा स्थापन करेल, असं त्यामध्ये म्हटलं आहे. अंतराळ अर्थव्यवस्था. पुढील 10 वर्षांमध्ये अंतराळ अर्थव्यवस्थेचा 5 पटीने विस्तार करण्यावर आमचा निरंतर भर असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे. 1,000 कोटी रुपयाचा उपक्रम भांडवल निधी उभारण्यात येणार आहे. कोणत्या 8व्या प्राधान्यक्रमासाठी, संशोधन विकास यासाठी. त्यानंतरचा 9वा प्राधान्यक्रम आहे अद्ययावत सुधारणा. अद्ययावत सुधारणासाठी काय म्हटलं आहे, वित्तीय धोरण आराखडा करणार आहे. सरकार आर्थिक विकासाचा व्यापक दृष्टिकोन मांडण्यासाठी वित्तीय धोरण आराखडा तयार करेल आणि रोजगाराच्या संधी सुलभ करण्यासाठी आणि उच्च विकास टिकवून ठेवण्यासाठी अद्ययावत सुधारणेची व्याप्ती निश्चित करेल, असे वित्तमंत्र्यांनी म्हटलं आहे. श्रमिक संबंधी सुधारणा. यामध्ये रोजगार आणि कौशल्य यासह श्रमिकांसाठी विविध सेवाची तरतूद सरकार सुलभ करेल. त्यामध्ये ई-श्रम पोर्टलचे इतर पोर्टल्सचं सर्वसमावेशक एकत्रीकरण अशा प्रकारच्या वन स्टॉप उपयोजना सुलभ करेल. उद्योग आणि व्यापारासाठी अनुपालन सुलभता वाढवण्यासाठी श्रमसुविधा आणि समाधान पोर्टलचे नूतनीकरण केले जाईल, यामध्ये म्हटलेलं आहे. हवामान अनुकूल आणि समन यासाठी भांडवलाची उपलब्धता वाढवण्यासाठी सरकार हवामान वित्तासाठी पण वर्गीकरण विकसित करेल. त्यानंतर थेट परकीय गुंतवणूक आणि परदेशी गुंतवणूक हा महत्त्वाचा मुद्दा, याच्यावर प्रश्न येतो. थेट परकीय गुंतवणूक आणि परदेशी गुंतवणुकीच्या नियम व विनियमामध्ये सरलता आणली जाईल, जेणेकरून
थेट परकीय गुंतवणुकीला चालना मिळेल. प्राधान्यक्रम ठरविण्यामध्ये कडे लक्ष वेधले जाईल आणि भारतीय रुपयाच्या परदेशी गुंतवणुकीसाठी चलन म्हणून वापर करण्याच्या संधीला प्रोत्साहन मिळेल. मग काय, नवी निवृत्तीवेतन योजना वात्सल्य. आई वडील आणि पालकाकडून अल्पवयीन मुलांसाठी योगदानाची नवी निवृत्तीवेतन योजना वात्सल्य सुरू केले जाणार आहे. ही योजना सुरू केली जाणार आहे असं म्हटलं आहे. मुले प्रौढवयीन झाल्यावर ही योजना सामान्य निवृत्ती वेतन योजनेत सहज रूपांतरित करता येईल. नवी निवृत्ती वेतन योजना NPS. वित्तमंत्री म्हणाल्या की NPAचा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या समितीने आपल्या कामात लक्षणीय प्रगती साधली असून सर्वसामान्य नागरिकांनी व्यावहारिक दृष्टीने केलेल्या आर्थिक व्यवस्थेचे संरक्षण करण्यासाठी योजनेतील समस्यावर उपाययोजना विकसित होईल, हे या ठिकाणी म्हटलं आहे. तर यामध्ये म्हटलं आहे बघा, वित्तमंत्र्यांनी सांगितले की 2024-25 मध्ये कर्जाऊ घेतलेल्या रकमेखेरीज एकूण रक्कम अंदाजे 32.07 कोटी रुपये. कर्जाने घेतलेल्या रकमेखेरीज एकूण जमा किती, तर 32.07 लाख कोटी रुपये. आणि एकूण खर्च किती, तर 48.21 लाख कोटी रुपये अपेक्षित आहे. तर निव्वळ कर जमा किती, तर 25.83 लाख कोटी रुपये. आणि आर्थिक तूट सकल देशांतर्गत उत्पादनाच्या 4.9% अपेक्षित आहे. तर बाजारातील दिनांकित रोख्याच्या माध्यमातून वर्ष 2024-25 मध्ये 14.1 लाख कोटी रुपये स्थूल आणि 11.43 लाख कोटी रुपये निव्वळ कर्जावर रक्कम घेतली जाणे अपेक्षित आहे असं त्या म्हणाल्या. वर्ष 2021 मध्ये आपण घोषित केलेल्या वित्तीय एकीकरणाचा भाग अर्थव्यवस्थेसाठी उत्तम ठरला असून सरकार पुढच्या वर्षात वित्तीय तूट 4.5% पेक्षा कमी करण्याचे ध्येय ठेवेल असे त्यांनी सांगितले आहे. म्हणजे सरकार पुढच्या वर्षामध्ये वित्तीय तूट 4.5% पेक्षा कमी करण्याचे ध्येय ठेवलेले आहे. 2021 मध्ये घोषित केलेले जे वित्तीय एकीकरणाचा मार्ग अर्थव्यवस्थेमध्ये उत्तम ठरला, म्हणजे 2021चं जे वित्तीय एकीकरणाचे मार्ग ठरवले होते ते उत्तम ठरले आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर बघा, तर सुलभ कर प्रणाली अंतर्गत 2022-23 मध्ये 58% पेक्षा जास्त कॉर्पोरेट कर आला आणि 2/3 पेक्षा जास्त करदाते नव्या वैयक्तिक आयकर व्यवस्थेकडे वळले आहेत. तर सुलभ आयकर प्रणाली अंतर्गत 2022-23 मध्ये किती, 58% पेक्षा जास्त कॉर्पोरेट कर आला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार. आणि 2/3 पेक्षा जास्त करदाते नव्या वैयक्तिक आयकर व्यवस्थेकडे वळले आहेत. त्यानंतर बघा, उत्पन्नाचे टक्के आणि कराचा दर. तर 0 ते 3 लाख रुपयापर्यंत उत्पन्न असेल तर कराचा दर 0 आहे. 3 ते 7 लाख रुपयापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना 5% कर द्यावा लागणार. हा जो चार्ट दिला हा महत्त्वपूर्ण आहे. 0 ते 3 लाख रुपयापर्यंत उत्पन्न असेल तर 0 कर दर. 3 ते 7 लाखापर्यंत उत्पन्न असेल तर 5% कर. 7 ते 10 लाख रुपयापर्यंत उत्पन्न असेल तर 10% कर. आणि 10 ते 12 लाख उत्पन्न असेल तर 15% कर. आणि 12 ते 15 लाख रुपयापर्यंत उत्पन्न असेल तर 20% कर. आणि 15 लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर 30%, म्हणजे एकूण उत्पन्नाच्या 30% त्यांना कर द्यावा लागतो 15 लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर. अशा पद्धतीने हे नवीन कर प्रणाली या ठिकाणी दिलेली आहे. या तक्त्यामध्ये कर प्रणाली व्यवस्थित दिलेली आहे. तर बघा यामध्ये, तर अशा पद्धतीनं हे आहे. जे महत्त्वपूर्ण आहे ते वाचले. एवढं किती म्हणजे या वाचायचं, पण याच्यातनं मी नोट्स काढणार आहे ते योग्य ठरेल. म्हणजे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वपूर्ण आहे त्या गोष्टी आपण
यातून काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण हा अर्थसंकल्प असं थोडासा धावता आढावा वाचून घेतलेला आहे. याच्यातून म्हणजे जे दिलं आहे त्यामध्ये जसं प्राधान्यक्रम आहेत, जे 9 प्राधान्यक्रम ठरवण्यात आलेले आहेत ते, मग ते योजना ते ह्या म्हणजे 1 कोटी कुटुंबांना 300 युनिट, प्रधानमंत्री हर घर बिजली योजना, हर घर योजना, त्यानंतर हे आपलं काय म्हणतात, हे कराचा दर म्हणजे किती उत्पन्न असेल तर किती कराचा दर असेल, हे जे महत्त्वाचे आहे. मग शेतकऱ्यांच्या विकासासाठी किती तरतूद करण्यात आलेली आहे, तो आकडा जो मी गोल करून दिलेला आहे तो. असं याच्यातून 4-5 मुद्दे जे आहेत ते महत्त्वाचे आहेत आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. एकदा तरी म्हणजे एक दोनदा तरी याचं थोडंसं म्हणजे म्हणजे ऐकून घ्या, म्हणजे कसं ते आपल्याला म्हणजे एक्झामला उपयोगी ठरेल. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.